शाळेच्या पहिल्या दिवशी कृष्णा दूधच्या वतीने विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघाच्या वतीने शाखा अधिकारी एस.एम. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ए.एस.एम. राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांचे औक्षण करून कृष्णाची लस्सी वाटप करण्यात आली। या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि आनंददायी स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमास माजी बेस्ट समिती अध्यक्ष व नगरसेवक अनिल पाटणकर तसेच विद्यमान नगरसेविका मीनाक्षीताई पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। शाळेच्या वतीने वैभवनगर मनपा शाळेच्या इंचार्ज स्नेहा आढाव, सुभाषनगर मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम सिंग, प्रशिक्षिका सुषमा सावंत, बालवाडी शिक्षिका निरंजना सावंत, मदतनीस सानिका मॅडम तसेच प्रवीण बोडके यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले। राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघाचे सेल्स अधिकारी राहुल अलगुडे, नितीन वायदंडे, अनिल पटेल, महेश पालव, संजय जाधव आदींनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अशा प्रेमळ आणि आनंददायी वातावरणात स्वागत झाल्याने विद्यार्थी अतिशय आनंदी व उत्साही झाले। कृष्णा दूधच्या वतीने विद्यार्थ्यांना कृष्णाची लस्सी देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले व नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करण्यात आली। आज खरं आनंद आणि उत्साहाचा दिवस आहे, कारण की बघा सगळ्यांना इथे तुमची ओवाळणी केली की नाही ओवाळणी कधी करतात माहिती आहे तुम्हाला? ज्या वेळेला लढाईला जात असतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, ज्या वेळेला लढाईला जायचं असतं त्यावेळेला त्याचं अवक्षण करतात, म्हणजे त्याची ओवाळणी करतात। आणि म्हणूनच ही एक प्रकारची तुमची लढाई आहे। ही लढाई आपली जी घरची परिस्थिती आहे, गरीब परिस्थिती असेल, कुणाची आई धुणे काम करायला जात असतील, मोलमजुरी करायला जात असतील, त्याच्यातून पुढे जाण्यासाठी ही तुम्हाला शिक्षण ही एक मोठी लढाई आहे आणि ती तुम्हाला जिंकण्यासाठी आज ही तुम्ही शाळेचा पहिला दिवस आहे। आणि मी खरंच म्हणजे हे आमच्या विभागातील राम आणि सीता म्हणायला लागेल, कारण अतिशय लोकांचे मनापासून काम करत आहेत। आणि मी मनापासून कौतुक करू इच्छितो आदित्य ठाकरे साहेबांचं, कारण आत्ताच्या या बदलत्या जगामध्ये स्पर्धेमध्ये राहण्यासाठी स्पर्धेत प्रमाणे तुम्हाला टिकणं गरजेचं असतं। त्याकरता त्यांनी हे जे CBSE जे बोर्ड व्हर्च्युअल वगैरे हे सर्व व्हर्च्युअल क्लासेस ह्या सर्व जे गोष्टी चालू केल्यात त्या आदित्य ठाकरे साहेबांनी चालू केलेल्या, आणि त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत। उद्या भविष्यात तुमच्यातलाच एखादा पंतप्रधान होऊ शकतो, एखादा चांगला सचिन तेंडुलकर सारखा क्रिकेटर होऊ शकतो, एखादा सिंगर होऊ शकतो, एखाद्या या मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत त्या होऊ शकतात, मीनाक्षीताईंसारखा एखादी नगरसेविका होऊ शकते। पण हे केव्हा, ज्या वेळेला तुम्ही शिक्षण घ्याल त्यावेळेला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आणि हा आपण त्यांचा मूलमंत्र आहे, तो आपण जोपासायचा आहे। आणि सर्व मुलांनी अगदी मनापासून शाळेमध्ये शिकायचं आहे, मस्ती थोडी कमी करायची आहे आणि अभ्यास जास्त करायचा आहे। आपल्या आईवडिलांना आपल्यासाठी काय काय करतात याची थोडी जाणीव ठेवायची आहे। आणि तुम्ही शिकून चांगले व्हा म्हणजे आणखीन विद्यार्थी इथे येतील। आणि आज आम्ही या दोघांच्या उभयतांच्या उपस्थितीमध्ये इथल्या विद्यार्थ्यांना जी राजाराम बापू पाटील दूध संघाच्या वतीने लस्सी वाटप करत आहोत। तुमचं तोंड देखील गोड करत आहोत। लढाईला जाताना साखर द्यायचे तर साखर न देता तुम्हाला आम्ही लस्सी देतोय, कारण बाहेर गरमी भरपूर आहे, गरमीला पण तुम्हाला टाळण्याकरता लस्सी देत आहोत। पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना जी काही मदत लागेल हे पाटणकर साहेब आणि आमच्या ताई या सगळे करतील एवढं सांगू इच्छितो। पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचे, नवोदित विद्यार्थ्यांचे आम्ही स्वागत करतो। सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात आपल्या स्वतःसाठी। खरं म्हणजे आजचा दिवस आला ना, आता नगरसेवक झाल्यानंतर परत आज मीनाक्षी पाटणकर हे नगरसेवक आहेत, पण आजचा दिवस आल्यानंतर आम्हाला पूर्वीचे दिवस आठवतो। आम्हाला सुद्धा शाळेचा पहिला दिवस आठवतो। आम्ही मुलांना सुद्धा तेच सांगत असतो की आज एवढं भरभरून 27 वस्तू सर्वच शाळेतून दिल्या जात आहे गणवेशपासून। फक्त काय की कम्प्लीटपणे इंग्लिशचा ओढा वाढल्यामुळे
मराठी मीडियमला विद्यार्थी कमी होत चाललेत. सगळ्यांचं लक्ष खाजगी शाळेकडे असतं. पण एवढं सगळं महापालिका खर्च करत असताना विद्यार्थ्यांनी त्या शाळेकडे यावं. आता CBSEचे बोर्ड आहेत, डिजिटल आहे, व्हर्च्युअल क्लास सुरू आहेत, व्यावसायिक प्रशिक्षण वर्गसुद्धा महापालिकेने सुरू केलेले आहेत. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून पालकांना आवर्जून सांगेन की महापालिकेच्या शाळांमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना पाठवायला पाहिजे, शिक्षकांना. आणि सगळ्या सुविधा आम्ही सुद्धा या शाळेतूनच पुढे आलो. नावारूपाला 1ली ते 7वी मी सुद्धा महापालिकेच्या शाळेतच शिक्षण घेतलं. पण पूर्वी सगळ्या या सुविधा नव्हत्या, आता सर्व सुविधा मिळत आहेत. शिक्षकसुद्धा आत्मीयतेने शिकवत आहेत. आज विद्यार्थ्यांचं जसं स्वागत होतं आहे, पूर्वी रडारड खूप असायची शाळेच्या गेटवरच, एक रडतोय मग दुसरा रडतोय. आता आम्ही बघितलं ते सगळं निवळलं आहे. मुलांना आवड झाली आहे शाळेत यायची. मुलं आवडीने शाळेत येत आहेत. आम्ही आज स्वागत करतोय. आता ही जवळजवळ 4थी शाळा. घाटला म्युन्सिपल शाळेत सुद्धा 3 शाळा, एक हिंदीची शाळा, खारदेवनगरमध्ये एक दुसरं एक इयत्ता माध्यमिक शिक्षण, इथे वैभवनगर शाळा म्हणून म्हटली जाते. तर सर्वांना शुभेच्छा देत देत आता आम्ही इथे आलेलो. माझं एवढंच मुलांना सांगणं आहे, खूप शिका, खूप मोठे व्हा. आणि आपले आईबाप जे कष्ट घेत आहेत, आपले गुरुजन जे आपल्या शिकवायसाठी कष्ट घेत आहे, त्या कष्टाला कुठेतरी फळ येईल असं चांगले नागरिक बना. आईवडिलांचं नाव मोठं होईल, तुमचं तर होईलच, पण त्याचबरोबर आपल्या देशात सुद्धा नाव मोठं होईल. सर्व विद्यार्थ्यांना. आणि आज विशेष आमचे मित्र राजू नगराळे हे कृष्णाच्या माध्यमातून देशमुख देवकर, आज ते जसं बाजूला एक उत्सव होता तिथे सुद्धा त्यांनी ताक वाटप ठेवलं होतं. आणि आज मुलांना सुद्धा पहिल्या दिवशी इथे लस्सीचं वाटप त्यांनी केलेलं आहे. म्हणजे बघा, तुमच्या स्वागताची तयारी किती जल्लोषमध्ये. तुमचं तोंड पण गोड करायचं आहे, हातात तुमच्या विद्या द्यायचे, आणि गुलाबाचं फुलसुद्धा मिळालं आहे. कारण आम्ही यायचो तेव्हा शिक्षक दारा छडी घेऊन उभी असायची. आता ती परंपरा दिसत नाही. आता तुम्हाला स्वागत केलं जात आहे, आणि एवढं छान स्वागत होतं आहे, तर तुम्ही त्याचा आनंद घ्या, शिकून मोठे व्हा. धन्यवाद. आजच्या दिवशी, आजचा शाळेचा पहिला दिवस, मुंबई महानगरपालिका या पहिल्या दिवशी मुलांना मोफत वस्तू देत असतात. BNC मराठी शाळा आहे, ते आपल्या मराठी कुठेतरी आपण जपलं पाहिजे. पण आजची परिस्थिती पाहिली तर पटसंख्या फक्त 40 आहे, 60 आहे, कुठे 50 आहे. म्हणजे अशा प्रकारची म्हणजे मराठी आपल्या शाळा बंद होत चालल्यात. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर हा एक विषय, गहन विषय आहे की त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजेत. मराठी शाळा आपल्या चालू राहायला पाहिजेत. एकतर आईवडिलांना आपण सांगायला पाहिजे, तो एक आहे की आईवडिलांना समजावायला पाहिजे. पण आता हे फॅड झालं, इंग्लिश मिडियमचं एक फॅड होत चाललंय. पण इंग्लिश पण पाहिजे, पण ही मराठी आपली जपली पाहिजे. एक नगरसेविका म्हणून मला असं वाटतं की आपण काहीतरी याच्यातून मार्ग काढला पाहिजे. महानगरपालिकेत आम्ही प्रश्न मांडू की बाबा आता ह्या शाळा बंद पडल्या, यासाठी आपण काय करायला पाहिजे, तोही आम्ही प्रश्न मांडायचा प्रयत्न करू. आणि या वस्तू खरं 27 वस्तूपैकी जवळजवळ बऱ्याचशा वस्तू आज दिल्या जातात. पण एक दुर्दैव म्हणा, खंत म्हणा की आज नुसती पुस्तकं चालेल. पण आम्ही नक्की प्रयत्न करू की ते लवकरात लवकर मुलापर्यंत येऊ देत. कारण बूट पण आहेत, रेनकोट आहे, छत्र्या आहेत. म्हणजे पाऊस आल्यानंतर काय उपयोग नाही त्याचाही आम्ही पाठपुरावा करेल. आणि आज मुलांचं इथे खूप स्वागत केलं, छान स्वागत केलं. प्रिन्सिपल मॅडमचं पण, शाळेचे शिक्षक खूप मेहनत घेत आहेत. आपण म्हणतो मराठी शाळा बंद पडत चालल्या, पण शिक्षकांचंही तितकंच आहे की खूप ते प्रयत्न करतात मुलांना शाळेत राहण्यासाठी. मागच्या 3-4 वर्षा अगोदर आम्ही प्रयत्न केला होता की घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येकाला सांगत होतो की मुलांना तुम्ही शाळेत घाला म्हणून. BNC आम्ही तिथूनच आलो. आम्ही दोघेही याच BNC शाळेतून, महानगरपालिकेच्या शाळेतून शिकलेलो आहोत. त्याच्यामुळे शिक्षण हे इथे चांगल्या प्रकारे मिळतं. जर आईवडिलांची आता मनस्थिती आईवडिलांची थोडीशी झाली की मुलांनी इंग्लिश मिडियममध्ये, CBSE बोर्ड आहे इकडे जावं म्हणून. पण इथेही मुलांनी आपली जी मराठी आहे ती शिकवलं पाहिजे. आपल्या मुलांना इंग्लिशबरोबर मराठी आपलं असलंच पाहिजे. आणि आम्ही नक्कीच एक नगरसेविका म्हणून हा प्रयत्न करू की त्याच्यावर काय करता येईल. ह्या पट हळूहळू कमी होत चालला. एवढी मोठी शाळा आहे आणि विद्यार्थी कमी आहेत. नक्कीच याच्यावर आम्ही प्रयत्न करतो. मी तर शाळेत गेली का मला ते शाळेचे दिवसच आठवतात. प्रमुख पाहुणे म्हणून जाते, पण मला वाटतं नाही, मी शाळेतलीच विद्यार्थिनी आहे. या ह्याच्यानेच मी शाळेत जात असते. खूप छान वाटतं. त्यावेळेचे दिवस आठवतात. जसे पाटणकर साहेब म्हणाले
की शाळेत आम्हाला काही मिळायचं नाही. या वस्तू आहेत 27 वस्तू, त्या काही आम्हाला मिळत नव्हत्या. बाई असायच्या बाहेर छडी घेऊन. आताच्या मुलांचं नाही, आता मुलांचं स्वागत होतंय. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पालकांना मी इतकंच सांगेन की जसं आपण इंग्लिशकडे चाललोय, पण मराठी आपण जपली पाहिजे. मुलांना आता कितीतरी आहेत या मराठी शाळेतून अधिकारी चांगले झालेले आहेत, नेते चांगले झालेले आहेत, पुढे गेलेले आहेत. नगरसेवक तर खूप चांगल्या पदावर गेलेले आहेत. म्हणजे इथून पण आपला मुलगा मुलगी आपण चांगलं शिकवू शकतो असं मला वाटतं. आज साहेब आमच्याकडे आले. आमच्या पूनम मॅडम पण वेळात वेळ काढून आमच्या शाळेत हजर झाल्या. मी त्यांचे धन्यवाद मानते. आणि शेवटी एकच हे पालकांना आवाहन करू इच्छिते की आपला मुलगा इंग्लिश शाळेत जावा, तो मोठा ऑफिसर बनावा, ही प्रत्येकच पालकाची इच्छा असते. पण मराठीतून जाणारे ऑफिसर्सही खूप आहेत असं आपल्या नगरसेविका मॅडमनी आत्ताच सांगितलं आहे. तर मराठीला आपण मायबोली म्हणतो, तिला विसरून आपण दुसरी भाषा तिच्यावर हावी होऊ द्यायची नाही. आपली भाषा प्रथम आणि मग इंग्लिश. आणि तरीही आपली इच्छा असेल आणि आपल्याला आपल्या मुलाला पाल्याला इंग्लिशमधूनच शिकवायचं असेल तर आपल्या BMCच्या सर्वोच्च शाळा आहेत. आपली जिजामाता नगरची शाळा आहे, तिथं ॲडमिशनसाठी रांगा लागत आहेत. महिन्यापासून त्याचं ॲडमिशन फुल होत आहे. तर अशा शाळा आपल्याकडे BMC सुद्धा आहे आणि तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता. चॉईस आहे तुम्हाला BMCमध्ये. आपल्याकडे उर्दूच्या शाळा आहेत, गुजराती आहेत, 11 मीडियमच्या शाळा आहेत, आपल्या 9 भाषांच्या शाळा आहेत. तर तिथे तुम्ही तुमची चॉईस दाखवा आणि मराठीला जगवा. मी माझे महानगर शाळातर्फे एवढंच बोलते आणि मॅडमला निवेदन पण करते, पेरेंट्सला आवाहन करते की सेमी इंग्रजी मराठीमध्ये पण आम्ही सुरू केलं आहेत मराठी माध्यममध्ये, की मॅथ्स आणि सायन्स हे दोन्ही आम्ही इंग्लिश टेक्स्टबुक आहेत, इंग्लिशमध्येच त्यांना अध्यापन, की हायर एज्युकेशनमध्ये त्यांना ते खूप महत्त्वाचे विषय आहेत. तर पेरेंट्सला पण हे गैरसमज नाही की हे मराठी मीडियम आहे. आम्ही प्रत्येक सब्जेक्टला आणि प्रत्येक मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनला तेवढंच भर देत आहोत. फक्त पेरेंट्सला तेवढी जागरूकता त्यांना पण पाहिजे की मराठी माध्यममध्ये पण आम्ही CBSEचे पॅटर्नमध्येच पहिलीचं आता अध्यापन आम्ही सुरुवात केली आहे. तर ते मराठी माध्यममध्ये त्यांनी त्यांचं मुलांना टाकलं तेव्हा पण त्यांचं फ्युचर ब्राईट होणार, हे आश्वासन आम्ही ॲज अ मुख्याध्यापक, ॲज अ शिक्षक आम्ही पेरेंट्सला देत आहोत.